अवघ्या 3 तासात 5:30ला शस्त्रसंधी होते का आणि 8:30ला त्याचं उल्लंघन होतं काय? ठिकठिकाणी पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटना, ड्रोनचे हल्ले, त्यामुळे पाकिस्तानच्या मनात नेमकं काय आहे? पाकिस्तानचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड झालेला आहे। द्विपक्षीय कराराचं उल्लंघन पाककडनं झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। सूत्रांकडून ही माहिती कळते पाककडून द्विपक्षीय कराराचं उल्लंघन झालेलं आहे आणि पाकचे सर्व ड्रोन हल्ले पुन्हा एकदा भारतीय सैन्याने हाणून पाडलेले आहेत। अवघ्या 3 तासात म्हणजे 5:30 वाजता शस्त्रसंधी संदर्भातली घोषणा होते काय आणि 8:30 वाजता लगेच पुन्हा एकदा बातम्या येतात की गोळीबार झालेला आहे, ठिकठिकाणी ड्रोन्स जे आहेत ते त्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। सलग तिसरा दिवस आहे हा। 8:30 ते 8:45 हीच वेळ आपण गेले 3 दिवस बघतोय आणि आज पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने जे आहे ते हल्ल्याचे प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे आता पाकिस्तानचं नेमकं काय चाललंय हा प्रश्न खरोखरच विचारण्यासारखा आहे। एकीकडे अमेरिकेसारखा देश ज्यांनी या सगळ्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले केला होता असं म्हटलं जात होतं, मात्र आता ज्या पद्धतीने पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय, ज्या पद्धतीने त्यांनी गोळीबार केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा वेळ आली अमृतसर, फिरोजपूर, पठाणकोटमध्ये ब्लॅकआउटची। तर श्रीनगरमध्ये देखील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता आणि दरम्यान या घडीची अपडेट येते भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तानने तोफगोळ्यांचा मारा LOC वरचा रोखलेला आहे। या घडीची अपडेट आहे। भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलेलं होतं कारण भारत अलर्टच होता, कारण एकीकडे शस्त्रसंधी झाली आणि 3 तासात ज्या पद्धतीने उल्लंघन झालं त्याच्यानंतर भारताने पुन्हा एकदा गेल्या 2 दिवसांप्रमाणेच अतिशय चोख असं प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर पाकिस्तानने आता तोफगोळ्यांचा मारा थांबवलेला आहे, गोळीबार थांबलेला आहे। मात्र तरी देखील प्रश्न हाच उरतो की शस्त्रसंधी करून कमिटमेंट देऊन पुन्हा एकदा पाकिस्तानने ही कमिटमेंट तोडलेली आहे, शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नेमका काय स्टँड असणार आहे पाकिस्तानचा, भारताची त्याबद्दलची भूमिका, अर्थातच भारताने स्पष्ट केलेलं आहे की आम्हालाही कुठेही तणाव नको आहे, मात्र पाकिस्तानने जर आगळीक केली तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ। त्याप्रमाणेच पाकिस्तानच्या या पुन्हा एकदा कुटील डावाला भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। LOC वरचा तोफगोळ्यांचा मारा भारताच्या या प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तानने रोखलेला आहे। मात्र प्रश्न पुन्हा तोच उरतो की 3 तासात शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे पुन्हा एकदा हल्ल्याचे प्रयत्न करणं, यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानची भूमिका तरी नेमकी काय असणार आहे आणि त्याच्यानंतर मग भारत आणखी आक्रमक होऊन त्याला प्रत्युत्तर देणार आहे का, सगळे प्रश्न साहजिकच या निमित्ताने समोर येत आहेत। भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकने गोळीबार थांबवलेला आहे अशी आताची माहिती आहे। नौशेरामध्ये पाकचे ड्रोन दिसल्याची माहिती समोर येते। दरम्यान या सगळ्यानंतर ठिकठिकाणी जे ते ब्लॅकआउट करण्याची वेळ पुन्हा एकदा आली। पाकिस्तानकडनं एकूण 11 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचं बघायला मिळालं। अमृतसर, फिरोजपूर, पठाणकोट या सगळ्या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय अर्थातच योजलेला आहे, भारत सतर्क होता आणि त्या माध्यमातून आता ठिकठिकाणी ब्लॅकआउट देखील झाला। तर तिकडे श्रीनगरमध्ये पाककडनं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र पाकचे हे ड्रोन भारतीय सैन्याने हवेतच नष्ट केले। सोमेश कोलगे अधिकचे अपडेट येतील। सोमेश, आता भारताचा जो आक्रमक पवित्रा किंवा प्रत्युत्तर ज्या पद्धतीने भारताने दिलेलं आहे त्याच्यानंतर आता तोफगोळ्यांचा मारा रोखलेला आहे पाकिस्तानने। हो, नक्कीच आपल्याला जी माहिती मिळते अश्विन, त्यानुसार आता सध्या भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्ताननी शेलिंग थांबवलेलं आहे। पाकिस्तानकडून करण्यात आलेला तोफगोळ्यांचा मारा हा थांबवण्यात आलेला आहे। पाकिस्तानकडून सीज फायर व्हायोलेशन झालं होतं आणि ते अखनूर आणि त्यासोबतच जम्मूच्या लगतच्या सीमेवरती झालं होतं, पण आता भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर हे सीज फायर व्हायोलेशन थांबलेलं आहे किंवा पाकिस्तानकडून होणारी गोळीबार ही थांबलेली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। परंतु जर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कदाचित शक्यता आहे की खूप मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले हे पाकिस्तानकडून केले गेले त्याच दरम्यान, त्यामुळे त्या ड्रोन हल्ल्यांवरून लक्ष हटवण्यासाठी हे अशा प्रकारची गोळीबारी केली गेली का, हा एक पुन्हा दुसरा प्रश्न उपस्थित होतोय। पाकिस्तान मधल्या एका गटाला आता सध्या युद्ध हवंय, कारण युद्धाच्या बाजूनी सर्व होणारे फायदे हे त्या गटाला घ्यायचे। यामध्ये राजकीय नेते तिथले सामील आहेत, लष्करी अधिकारी सामील आहेत। दुसऱ्या एका गटाला मात्र सध्याच्या सरकारचे समर्थक म्हणून स्टेबिलिटी हवी आहे, त्यांना भारतासोबतचं युद्ध परवडणार नाहीये। पाकिस्तानची भारतासोबत युद्ध करण्याची केवळ 2 ते 3 दिवसांची क्षमता आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर ज्या लोकांनी पाकिस्तानच्या बाजूनी म्हणून भारतासोबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, भारताची लष्करी कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, पाकिस्ताननी त्यांची अधिकृत वक्तव्य येईपर्यंत सुद्धा त्या स्वतःचा संयम बाळगला नाही, हे आपण इथे लक्षात घेण्यासारखे आहे। विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्या वतीने या सीज फायर वरती अभिनंदन करणारं
प्रेस नोट जारी करण्यात आली आणि ती जारी होते आणि माध्यमांपर्यंत पोहोचते तोपर्यंत तिकडे पाकिस्तानकडून अशा प्रकारे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं. त्यामुळे जर आपण पाहिलं तर पाकिस्तानच्या अंतर्गत अस्थिरतेचा, पाकिस्तानी सरकारच्या विश्वासार्हतेचा बुरखा फाटलेला आहे आज जगासमोर, असं आपण नक्की म्हणू शकतो. आणि जे देश आज किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सुद्धा ज्यांनी नुकतंच $1 बिलियन पाकिस्तानला कर्ज मंजूर केलेलं आहे, ते सुद्धा आता या कर्जाच्या इन्स्टॉलमेंट करू शकतील का, हा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की पाकिस्ताननी सगळ्या आंतरराष्ट्रीय समुदायाला आज तोंडावर पाडलेलं आहे आणि एक सार्वभौम देश दुसऱ्या सार्वभौम देशाला दिलेला शब्द, दिलेलं वचन हे 3 तासासाठी सुद्धा पाळत नाही, हे जगासमोर आलेलं आहे. त्यामुळे आता जी माहिती मिळते त्यानुसार BSFला सरकारने पूर्णपणे खुली सूट दिली आहे की ज्या पद्धतीने तिथून गोळीबारी होते आणि जेवढं शेलिंग तिथून होते त्याचं तितक्याच ताकदीने BSFनी उत्तर द्यावं आणि त्यानुसार BSF उत्तर देते. परंतु पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्याचा परिणाम म्हणून सध्या संपूर्ण जम्मू, कठुआ, जैसलमेर, बाडमेर, पठाणकोट, उधमपूर, फिरोजपूर, मोगा, कच्छ, श्रीनगर आणि राजौरी त्यासोबतच अमृतसर या शहरांमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे. आणि या ब्लॅकआउटने सध्या तिथे जी आपली एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्या सिस्टीमद्वारे पूर्ण या सर्व प्रकारच्या हल्ल्यांचा, ड्रोन हल्ल्याचा प्रतिहल्ला केला जातोय आणि कुठल्याही स्वरूपाचं नुकसान आपल्या भारताच्या कुठल्याही भूमीचं झालेलं नाही किंवा कोणत्याही एस्टॅब्लिशमेंटचं झालेलं नाही अशी माहिती आपल्याला मिळते आहे. परंतु निश्चितच पाकिस्तानकडून ज्या प्रकारे सीज फायर व्हायोलेशन झालेलं आहे, तर आज संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या भारताच्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सर्वात शेवटी एक वाक्य सांगितलं होतं की आता परत जर सीज फायर व्हायोलेशन झालं तर त्याला डिसिजिव्ह रिस्पॉन्स दिला जाईल, म्हणजे निर्णायक उत्तर दिलं जाईल. त्यामुळे आता हे नक्की आहे की ज्या पद्धतीने भारत सरकारने आपल्या संपूर्ण भूमिकांमध्ये पहिल्या दिवसापासून सातत्य ठेवलं की आम्हाला सिच्युएशन एस्केलेट करायची नाही, आम्हाला तणाव वाढवायचा नाही, पण आमच्यावर झालेल्या हल्ल्याला आम्ही डिसिजिव्ह रिस्पॉन्स देणार, तर त्याचा परिणाम म्हणून डिसिजिव्ह रिस्पॉन्स हा आता पाकिस्तानला मिळेल. त्यामुळे आजची ही रात्र पाकिस्तानसाठी छोटी नसेल, आजची रात्र देखील पाकिस्तानसाठी कालच्या आणि परवाच्या रात्रीसारखीच भयंकर असणार आहे. वस्तुस्थिती ही आहे की कालच्या रात्री म्हणजे परवाच्या रात्री पहिल्यांदा पाकिस्ताननी गोळीबार केला आणि ड्रोन हल्ले केले, त्याचा परिणाम म्हणून भारताने त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि सकाळपर्यंत भारताने आपली कारवाई थांबवली होती. काल संध्याकाळी त्याविषयीचं ब्रीफिंग केलं गेलं आणि त्यानंतर ही कारवाई थांबली होती. पण पुन्हा रात्र झाली नाही तेव्हा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले. मग मात्र काल ज्या पद्धतीने भारताने कारवाई केली त्या कारवाईच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या अनेक एअर बेसेसवरचे सरगोजापर्यंत भारताची एअरफोर्स पोहोचली आणि त्यांनी अनेक ठिकाणचे त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम हे निकामी करून टाकले. सरगोजा म्हणजे जवळपास 200 ते 250 किलोमीटर आतपर्यंत पाकिस्तानी सीमेपासून इतका दूरवरचा प्रदेश आहे आणि तिथे पोहोचून भारताच्या हवाई दलाने त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम निकामी केले. त्यानंतर मग जी भारताच्या हवाई दलाने त्यांची धुलाई केली त्याचा परिणाम म्हणून शेवटी पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सनी आज दुपारी 3:30 वाजता भारताला फोन केला. त्यांनी अमेरिकेकडे विनंती केली. अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव टाकला की तुम्ही कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई करणार नाही आणि तुम्ही स्वतःहून याविषयीचा शब्द देण्यासाठी भारताला फोन करायचा आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांनी दुपारी 3:30च्या सुमारास भारताच्या मिलिटरी ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की सध्यापुरतं लष्करी कारवाई थांबवू, आपण पुढच्या चर्चा 12 मेला दुपारी 12 वाजता करू. पण हे झाल्यानंतरही लगेच तातडीने 3.5-4 तासाच्या आत पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आगळीक केली गेलेली आहे. त्यामुळे पाकिस्तान दिलेल्या शब्दांना पाळत नाही, आपल्या दिलेली वचनबद्धता कायम ठेवत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि सगळ्या आंतरराष्ट्रीय समुदायाने एक प्रकारे आपण जर विचार केला तर अनेकांच्या भावना उद्विग्न होत्या मगाशी जेव्हा भारताने देखील मिलिटरी ऑपरेशन थांबवण्याचा निर्णय घेतला. पण तुम्ही लक्षात घ्या की हा ट्रॅप आखला गेला. ज्यांना पाकिस्तानला वाचवायचे, आंतरराष्ट्रीय समुदायातील जे देश आहेत, युनायटेड नेशन्समध्ये पाकिस्तानचे जे सिम्पथायझर आहेत किंवा सहानुभूतीदार आहेत, त्या सगळ्यांसाठी हा एक प्रकारचा ट्रॅप आपण म्हणून याला कन्सिडर करू शकतो की जेव्हा जग म्हणते की आता युद्ध नको,
तर भारत युद्ध करत नाहीये. भारत म्हणाला ठीक आहे, आम्ही सांगतो की आम्ही लष्करी कारवाई आज संध्याकाळपासून थांबवतो. पण भारताने घोषणा केली, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा केली, अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ स्टेटच्या सेक्रेटरीनी घोषणा केली, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी प्रेस वक्तव्य जारी केलं आणि त्यांचं प्रेस वक्तव्य माध्यमांपर्यंत पोहोचतंय. तोच पाकिस्तानने आपला शब्द तोडला, दिलेला शब्द तोडला आणि पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारतावर हल्ला केला. त्यामुळे एक प्रकारे जर भारत सरकारने आज संध्याकाळी मिलिटरी ऑपरेशन थांबवण्याची घोषणा केली नसती तर पाकिस्तानलाच युद्धाची खुमखुमी आहे आणि पाकिस्तानला युद्ध हवंय हा मेसेज जगासमोर गेला नसता. आज हा मेसेज अनरिझनेबली आणि अनडाऊटेडली बियॉन्ड रिझनेबल डाऊट हा मेसेज जगासमोर गेलेला आहे. त्यामुळे उद्या जगामध्ये असं बोलण्याची कोणाकडे संधी नसेल की भारत हा वॉर मॉंगरिंग करणारा देश आहे किंवा भारताला युद्ध हवंय किंवा भारत शांतता प्रिय नाहीये, हे बोलण्याचे अधिकार जगातल्या सर्वांकडून पाकिस्ताननी स्वतःच्या हाताने काढून घेतलेत आणि उद्या पाकिस्तान सोबत आता चर्चा करा असं बोलण्याचे अधिकारही आता जगातल्याच सर्व देशांकडून पाकिस्ताननी काढून घेतलेत. कारण पाकिस्ताननी स्वतः दिलेला शब्द पाळला नाही, हे त्यांनी 4 तासामध्ये सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळे पाकिस्तानमधली अनागोंदी पुन्हा एकदा या सीज फायर व्हायोलेशनच्या निमित्ताने जगासमोर येते. म्हणून आपण संध्याकाळी ही एक स्ट्रॅटेजिक मूव्ह होती की भारताने याविषयीचे ऑपरेशन का थांबवले. त्यापूर्वी भारत सरकारच्या अधिकृत सूत्रांनी आपण एबीपी माझावरही ती बातमी दाखवली, ती एक बातमी दिली होती. ती बातमी अशी होती की भविष्यातला दहशतवादी हल्ला म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर समजलं जाईल. ती बातमी आल्यानंतर हे स्पष्ट होतं की कुठेतरी आता चर्चा ही सीज फायरच्या अनुषंगाने सुरू झालेली असू शकते आणि त्यामुळे भारत आपल्या बाजूने आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स काय असणार आहेत याविषयीची वातावरण निर्मिती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षात करतोय आणि म्हणून ती बातमी स्ट्रॅटेजिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सोर्सेसनी दिली होती. त्यानंतर ऑपरेशन थांबवत असताना सुद्धा भारताचे आज आणखीन एक अधिकारी या संपूर्ण ब्रीफिंगमध्ये उपस्थित होते आणि त्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आता मिलिटरी ऑपरेशन थांबवतोय, पण जर कुठल्याही स्वरूपाचा हल्ला झाला तर आम्ही भारताची सार्वभौमत्व, भारताचं अखंडत्व डिफेंड करण्यासाठी डिसिजिव्ह रिप्लाय देऊ. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं की आम्ही निर्णायक उत्तर देऊ, तर ते देखील याचसाठी सांगितलं की अशा स्वरूपाचा अंदाज हा भारताला होता, भारताच्या सोर्सेसना होता, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला होता, भारताच्या संरक्षण मंत्रालयाला होता. त्यामुळे त्यांनी आता एक प्रकारे या सर्वांना या ट्रॅपमध्ये येऊ दिलं की ज्यांना पाकिस्तानसोबत शांततेची वार्ता हवी आहे किंवा शांततेच्या चर्चा करायच्या त्या सगळ्यांना या ट्रॅपमध्ये येऊ दिलं आणि त्यांनी ही घोषणा केली की आम्ही मिलिटरी ऑपरेशन थांबवतो. आणि त्यानंतर आपण पाहिलं की काही स्वरूपाच्या राजकीय प्रतिक्रिया आल्या, काही प्रकारच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या राजकीय प्रतिक्रिया आल्या. काही विरोधकांनी असंही म्हटलं की हे थांबवायला नको होतं, इंदिरा गांधींची आठवण अनेकांनी काढली. काही जणांनी असं म्हटलं की हे 2-3 दिवस आधी थांबलं असतं तर कदाचित काही जीव वाचले असते. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनंदन करणाऱ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. अमेरिकेने याविषयीचं क्रेडिट घेतलं, श्रेय घेतलं की जगासमोर दाखवलं की आम्ही भारत पाकिस्तान हे युद्ध टाळले. आणि हे सगळं होतं नाही होतंय तोपर्यंत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. त्यामुळे पाकिस्तानला त्यांच्याच ऍक्शन्सद्वारे पाकिस्तान हा किती अनागोंदी आणि युद्धप्रिय आणि वॉर मॉंगरिंग करणारा देश आहे, ज्याला स्वतःच्या नागरिकांची काळजी नाहीये, ज्याला स्वतःच्या अर्थव्यवस्थेची काळजी नाहीये, ज्याला केवळ तो देश हा मिलिटरीचा एक बेस म्हणून किंवा मिलिटरीसाठी तयार करण्यात आलेली एक जमीन आणि एक प्रकारचा समुदाय म्हणून वापरायचा आहे. आणि हे पुन्हा एकदा आज स्पष्ट झालं. त्यामुळे संध्याकाळची जी भारताची घोषणा होती ती एक स्ट्रॅटेजिक घोषणा होती. त्यामध्ये कुठेही सीज फायर असा शब्द भारताने वापरला नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत प्रेस वक्तव्यामध्ये कुठेही सीज फायर हा शब्द नाहीये किंवा शस्त्रसंधी हा शब्द नाहीये. भारताच्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये कुठेही शस्त्रसंधी असा शब्द वापरला गेला नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात कोणतीही एक पोस्ट केली नाही, कोणत्याही समाज माध्यमावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. तर त्या उलट अशा प्रकारचे मिलिटरी ऑपरेशन थांबवतोय असं म्हटल्यानंतर तातडीने पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री, त्यांच्यासोबत तिन्ही दलांचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बैठक सुरू झाली. त्यामुळे भारताने तयारी ठेवलीच होती, भारताची तयारी कायम होती, कारण भारताला या गोष्टीचा अंदाज होता. परंतु जगासमोर ही प्रतिमा निर्मिती करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला गेला भारताविषयी मिस इन्फॉर्मेशन देण्याचा की भारताला युद्ध हवंय. तर त्या मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेनला एक उत्तर म्हणून आणि पाकिस्तानला स्वतःच्या हाताने
स्वतःला बेनकाब करण्याची संधी ही भारताने दिली आणि ती संधी या पाकिस्तानच्या अनागोंदी लष्कराने स्वतःहून घेतली आणि स्वतःचं नुकसान केलं हे आपण आता पाहू शकतो. त्यामुळे सध्या पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना निर्णायक उत्तर हे भारताकडून दिलं जाणार आहे. भारतीय सरकारमधील सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार सीमा सुरक्षा दलाला तर पूर्णपणे सूट दिली गेलेली आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने या सर्वांचं उत्तर द्यायचंय त्या फ्री हँडनी या सीज फायर व्हायोलेशनला गोळीबारीला उत्तर द्यायचं. त्यामुळे बीएसएफनी त्याला उत्तर दिलं आणि आता पाकिस्ताननी स्वतःची शेलिंग थांबवली अशा बातम्या आपल्याला मिळत आहेत. त्यामुळे या पाकिस्तानकडून एक प्रकारे जी आगळीक करण्यात आली आहे त्या आगळीकीला तितक्याच जोरकसपणे आता प्रत्युत्तर हे भारताकडूनही दिलं जाईल इतकं नक्की आहे अशी माहिती आपल्याला मिळते. खरंच सोमेश, आणि जसं आपण म्हणतोय आता की ठिकठिकाणी पुन्हा एकदा हल्ल्याचे प्रयत्न, मात्र आता आणखी एक भारतीय लष्कराकडनं बाब स्पष्ट करण्यात येते. श्रीनगरमध्ये कोणतेही स्फोट झालेले नाहीत. भारतीय लष्कराकडून ही बाब स्पष्ट करण्यात आलेली आहे. श्रीनगरमध्ये हल्ला करणारे ड्रोन पाडण्यात आले अशी एक माहिती कळते, मात्र श्रीनगरमध्ये कोणतेही स्फोट झाले नाहीत असं समोर येतं. मात्र एकीकडे ह्या सगळ्या घटना पुन्हा एकदा घडत असताना शस्त्रसंधी मग पाकिस्तानी लष्कराला अमान्य आहे का हा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. श्रीनगरमध्ये मात्र कोणतेही स्फोट झालेले नाहीत. भारतीय लष्कराकडनं ही बाब स्पष्ट करण्यात आल्याचं समोर येतंय. जम्मू, कठुआ, जैसलमेर, बाडमेर, पठाणकोट इकडे सगळीकडे ब्लॅकआउट करण्यात आला अशी ही माहिती आहे. तर उधमपूर, फिरोजपूर, कच्छ आणि श्रीनगरमध्येही ब्लॅकआउट झाला. मात्र श्रीनगरमध्ये कोणतेही स्फोट झाले नाहीत असं लष्कराकडनं आता स्पष्ट करण्यात आलंय. तिकडे अमृतसरच्या एअरबेसवरही कुठलाही हल्ला झालेला नाही असंही प्रशासनाने स्पष्ट केलंय. त्यामुळे ज्या बातम्या येत होत्या त्यातल्या काही गोष्टींवर आता स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे प्रशासनाकडून, लष्कराकडून. अमेरिकेच्या अटी पाकला मान्य नाही आहेत असंही सूत्रांच्या माहितीकडनं कळतंय. त्यामुळे आता नेमकं पाकच्या मनात काय, कोणत्या अटी मान्य नाही आहेत, यामध्ये आता पाकिस्तान नेमकी भूमिका काय घेणार आहे आणि त्याच्यानंतर भारत कशा प्रकारे पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर देणार आहे हे येणाऱ्या काही तासामध्ये कदाचित स्पष्ट होईल. मात्र सध्याची जी बातमी आहे, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आणि भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि भारताच्या कारवाईनंतर पाकने मग गोळीबार थांबवलेला आहे. जम्मू, कठुआ, जैसलमेर, बाडमेर या सगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा ब्लॅकआउट झालेला आहे. तर अमेरिकेच्या अटी पाकला मान्य नाहीत असं सूत्रांचं म्हणणं आहे. एकूण 11 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानकडनं झालं असंही कळतंय आणि शस्त्रसंधीसाठी पाकनेच ही धाव घेतलेली होती अमेरिकेकडे असंही सूत्रांकडून कळतंय. मग ट्रम्प यांनी पाकिस्तानवर विश्वास ठेवून शस्त्रसंधीची घोषणा केली, तसं ट्विट त्यांनी केलं आणि पाकिस्तानने अमेरिकेलाच आता तोंडघाशी पाडले. त्यामुळे आता अमेरिका नेमका काय स्टँड घेते यावर, कारण अमेरिकेच्या शब्दाला या प्रकारे एक प्रकारे बाधा पोहोचलेली आहे पाकिस्तानच्या या भूमिकेमध्ये. संदीप रामदासी आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी. संदीप, एकीकडे आपण बघितलं मगाशी बातम्या येत होत्या ज्या पद्धतीने हल्ले झाले, ड्रोन पाडण्यात आले, मात्र आता एकीकडे कुठेतरी लष्कर या गोष्टी क्लिअर करते की श्रीनगर सारख्या ठिकाणी जिकडे स्फोट झालेले नाही आहेत. मात्र दुसऱ्या अशाही बातम्या आहेत की अमेरिकेच्या अटी पाकला मान्य नाही आहेत आणि त्यामुळे कुठेतरी शस्त्रसंधीचं उल्लंघन. या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहायचं, अमेरिकेचा शब्द कुठेतरी पाकिस्तानने एक प्रकारे मोडलेला आहे. अश्विन, आपण काल मध्यरात्री ज्यावेळेस लाईव्ह करत होतो त्यावेळेस जी बातमी आपण सांगितली होती, 8,500 कोटींचा निधी IMFनं पाकिस्तानला दिला होता. त्या IMFवर सर्वात जास्त जर का कुणाचा शब्द चालत असेल तर तो आहे अमेरिकेचा. अमेरिका आणि पाकिस्तानचे जे नातं आहे ते रशिया किंवा अफगाणच्या युद्धापासून म्हणजे जवळपास 80च्या दशकापासून हे सुरू झालेलं नातं आहे. आणि पाकिस्तानचे मंत्री वेळोवेळी गेल्या 10 दिवसामध्ये विदेशी चॅनल्सवर जाऊन जे वक्तव्य करतायत त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे मान्य केलेलं सगळ्या जगानं ऐकलं की कशा पद्धतीनं पाकिस्तानचा वापर हा जगभरातल्या महासत्तांनी किंवा मोठ्या मोठ्या राष्ट्रांनी आपापला हेतू साध्य करण्यासाठी करून घेतला. अशा पाकिस्तानला अमेरिकेचा शब्द धुडकावणं आत्ता ज्या पद्धतीनं ह्या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं दिसतंय ते परवडणारं नाही. आणि अमेरिकेनं अटी टाकल्या असतील म्हणजे कुठल्या, तर आपल्याकडं भारताचं आत्ताचं जर का तो पारडं पाहिलंस आणि भारतानंही ही शस्त्रसंधी मान्य करायचं जे महत्त्वाचं कारण होतं ते हेच असणार आहे. कारण आत्ता भारताला ज्याला अप्पर हँड म्हणता येईल, भारताची स्थिती ही अत्यंत मजबूत होती. पाकिस्ताननं जिथं जिथं जी काही आगळीक, जे काही छोट्या गोष्टी करायचा प्रयत्न केला त्याला भारतानं जशाच तसं नाही, तोडीस तोडच नाही तर त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढं टाकून
चुकून एकदम वरचढ पद्धतीनं उत्तर दिलं. तिथं इकडं ड्रोन उडवले तर तिथं थेट लाहोरपर्यंत आपले ड्रोन जाऊन पोहोचले. त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीम आपण नेस्तनाबूत केल्या. त्याच्यानंतर काल ज्यावेळेस त्यांनी फतेह पाठवायचा प्रयत्न केला ते आपण हवेतच मारून टाकलं आणि उडवून टाकलं. आणि तेवढ्यावरच न थांबता थेट आपल्या संयमाची जी काही परिसीमा झाली त्यानंतर भारतानं पुन्हा एकदा आपण पाहिलं की तिथल्या पाकिस्तानच्या एअरबेस वेगवेगळे असतील, त्यांचे शस्त्रास्त्रांचे साठे डेपो असतील, त्याच्यावर जाऊन ज्या पद्धतीनं कडक पद्धतीने कारवाई केली, ते ज्या पद्धतीनं उडवून लावले, त्यानंतर पाकिस्तानला माघार घेण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. आणि त्यामुळेच त्यांनी आपला जो काही जुना त्याला मित्र म्हणूया किंवा मास्टर्स म्हणूया जे अमेरिका आहे त्यांच्याकडं कदाचित त्यांनी आपले हे रडगाणे घेऊन गेले असतील. आणि अमेरिका आणि आपल्याला माहिती आहे की ट्रम्पचे आणि आपल्या पंतप्रधान मोदींचे सुद्धा कसे संबंध आहेत आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी आता कुठल्या तरी या मुत्सद्देगिरीच्या डिप्लोमसीच्या पातळीवर अजून ठरल्या असतील. त्यानंतर आज 5 पासून शस्त्रसंधी होणार हे या दोन्ही देशांनी मान्य केल्याचं सांगितलं. भारतानं तर कधीच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नव्हतं. भारत फक्त जवाबी कारवाई प्रत्युत्तर देत होता, प्रतिहल्ला करत होता आणि भारतानं तो हक्क राखून ठेवल्याचं आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आपल्या दोन्ही लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आपण पाहिलं. त्यामुळं एकीकडं पाकिस्तान अमेरिकेचा ट्रम्प यांचा शब्द अव्यर्थय असं दिसतंय, दुसरीकडं त्यांच्यामध्ये जी काही यादवी आहे, जे काही सरकार आणि लष्कर यांच्यामधली जी काही दरी आहे, त्यांच्यामधला जो संघर्ष आहे तो कुठं इथं आहे का असं दिसतंय. आणि याला आता भारत कसं उत्तर देणार? भारतानं ऑलरेडी जाहीर केलेलं आहे की तुम्ही कुठलाही हल्ला केलात तर त्याचा तेवढीच तोड प्रतिहल्ला हा होणारच आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी निश्चिंत असलं पाहिजे की भारताची सेना, भारताचं सरकार हे आत्ता जरी जी काही आगळीक ही पाकिस्तानने केली असेल, शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं असेल, त्याचं उत्तर हे मिळणार आहे. हे पाकिस्ताननं सुद्धा गृहीत धरायला काहीही हरकत नाही. फक्त जागतिक पातळीवर याचा कसा परिणाम होणार? आणि सोमेश जे सांगतोय बऱ्याच वेळापासनं की पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा झालेला आहे, त्याचा बुरखा फाटलेला आहे आणि जगानं पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं सगळ्यांच्या समोर मान्य करायचं शस्त्रसंधीचं. त्यांच्याच DGMOनं हे आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना फोन केला, शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला. अमेरिकेनं जी काय मध्यस्थी केली आहे असं ट्रम्प म्हणतायत ते. आपल्याकडनं मात्र सांगितले की हा बायलॅटरल म्हणजे दोन्ही देशांनीच घेतलेला हा निर्णय आहे. हे सगळे जर का आपण पार्श्वभूमी पाहिली तर आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा हा जगासमोर फाटलेला आहे आणि ज्या पद्धतीनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा भारताला अप्पर हँड हा कालही होता, तो आजही राहिलेला आहे. अश्विन, खरं आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारताची बाजू आणखी मजबूत होताना तर दिसते. मात्र जी बाब आपण बोललो म्हणजे ट्रम्प यांनी एकीकडे हे शस्त्रसंधी संदर्भात अनाऊन्समेंट करणं आणि त्याच्यानंतर काही तासामध्ये पाकिस्तानने त्या शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं, जी गोष्ट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अनाऊन्स केली आहे, या बॅकग्राऊंडकडे, या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहायचं? आणि आता एक अपडेट येते त्यानुसार शस्त्रसंधी मग पाकिस्तानी लष्कराला अमान्य आहे का? जसं आपण आता उल्लेख केला की पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यामध्ये कुठेतरी एकवाक्यता नाही आहे कदाचित, आणि तीही बाब येऊ शकते येणाऱ्या काळामध्ये समोर. तर मग अमेरिकेचा शब्द खाली पाडणं, याला आता अमेरिका कसं रिॲक्ट होईल? संदीप, अमेरिकेनं रिॲक्ट कशाही पद्धतीने होणं हे पाकिस्तानला परवडणारं नाही. हे तिथल्या अगदी काल जन्मलेल्या मुलाला सुद्धा माहिती असणार आहे. कारण हा देश हा कायम आश्रित राहिलेला आहे कुठल्या तरी महासत्ताचा. कधी त्याने अमेरिकेकडून अफगाणिस्तानचं बॅटलफील्ड केलं, म्हणजे ज्याला म्हणूया की युद्धभूमी ही अफगाण केली. अफगाणिस्तानला जेव्हा हवे होते तेव्हा इथं तयार करून त्यांनी तालिब तिकडे पाठवले आणि या देशानं मान्य केलेलं आहे कायम की हो, आम्ही ही एक प्रकारची प्रयोगशाळा, दहशतवादाची प्रशिक्षण देणारा कारखाना, दहशतवादाची निर्मिती करणारा कारखाना आहोत, हे त्यांनी मान्य केलं आहे. आणि जेव्हा मान्य केले नाही तरी जगातले जे सेन देश आहेत, जे विचार करू शकतात, त्या प्रत्येकाला माहिती आहे की पाकिस्तान सध्या काय करतोय. आपण नेहमी उदाहरण देतो की एकीकडं अमेरिकेचा दोस्त म्हणून राहणार आणि दुसरीकडे अमेरिकेचा जो सर्वात मोठा शत्रू होता त्या ओसामा बिन लादेनला 10 वर्ष पोचणार आणि अमेरिकेचं सैन्य पाकिस्तानला न कळू देता तिथं जाऊन ओसामा बिन लादेनला मारणार, खात्मा करणार. हा सगळ्यात मोठा सगळ्या जगासाठी संदेश होता की पाकिस्तानची कथनी आणि करणी आपण जे म्हणतो, बोलणं त्याचं एक आहे आणि कृती त्याची एक वेगळीच आहे. हे कायम जगानं पाहिलेलं आहे आणि त्यामुळं अमेरिका डेफिनेटली, अमेरिकेला फक्त डोळे वटारायचीच गरज आहे. ते कधीही वटारले जातील आणि
पाकिस्तानला ज्याला आपण म्हणतो की ऐकावंच लागेल, मग ते लष्कर असेल किंवा त्यांचं हे नियुक्त सरकार असेल, जर का त्याला सरकार म्हणायचं असेल तर. त्यामुळे ह्याच्याबद्दल कुठलाही किंतु परंतु मनात आणायची गरज नाही. ते येत्या काही तासांमध्ये किंवा दिवसात महत्त्वाचं हे आहे की भारत याला कसं रिॲक्ट करतोय. तर भारत डेफिनेटली याला प्रत्युत्तर देणार. धन्यवाद संदीप. या बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. तर सध्याची ही मोठी अपडेट आहे. एकीकडे पुन्हा एकदा अवघ्या 3 तासामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, मात्र त्याच्यानंतर भारताने पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिलं आणि आता सध्याच्या घडीला गोळीबार थांबवण्यात आलेला आहे अशी माहिती आहे. मात्र अमेरिकेच्या अटी पाकला मान्य नाहीये तसं सूत्रांकडनं कळते. तर एकीकडे पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यांच्या गोळीबाराला मग भारताने चोख असं प्रत्युत्तर दिलं. 5:30ला शस्त्रसंधीची घोषणा होते काय आणि 8:30ला याचं उल्लंघन होतं काय. अवघ्या 3 तासामध्ये पाकिस्तानने आपणच दिलेला शब्द फिरवलाय. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जी बाब जाहीर केली होती त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता अमेरिकेचं स्टँड काय असेल फार महत्त्वाचं आहे. जम्मू आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचा गोळीबार पाहायला मिळालेला होता, मात्र BSF कडनं अतिशय चोख असं प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्यात आलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने हा गोळीबार थांबवला. 11 ठिकाणी सध्याची जी माहिती आहे त्यानुसार 11 ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, मात्र भारताने करारा जवाब पुन्हा एकदा दिला आणि सगळीकडेच चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर आताची जी अपडेट आहे त्यानुसार अमेरिकेने ज्या अटी घातल्यात त्या पाकिस्तानला मान्य नाहीये तसं कळतंय. शस्त्रसंधीसाठी एकीकडे पाकनेच अमेरिकेकडे गयावया केलेली धाव घेतलेली होती आणि ट्रम्प यांनी मग पाकिस्तानवर विश्वास ठेवला आणि शस्त्रसंधी संदर्भातली घोषणा त्यांनी स्वतः केलेली होती आणि त्यांच्या घोषणेला कुठेतरी तोंडावर पाडण्याचं काम आता पाकिस्तानने केलेलं आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेचा नेमका काय स्टँड असेल पाहणं महत्त्वाचं असेल. आणि श्रीनगरमध्ये एकीकडे कोणतेही स्फोट झालेले नाहीत. भारतीय लष्कराकडनं ही बाब स्पष्ट करण्यात आली. मग अशी काही बातम्या अशा आल्या होत्या, मात्र भारतीय लष्कराने ही बाब स्पष्ट केली आहे की श्रीनगरमध्ये कोणतेही स्फोट झाले नाही आहेत. तर अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट मात्र करण्यात आल्याचं समोर येते. एकीकडे LOCवरचा गोळीबार आता थांबलेला आहे अशी ही माहिती समोर येते. भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाककडनं हा गोळीबार थांबवण्यात आलाय. तिकडे विविध ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट मात्र करण्यात आलेला आहे असंही कळतंय. हा सलग 3रा दिवस आहे जेव्हा 8:30 ते 8:45च्या सुमारास पुन्हा एकदा पाकिस्तानने हल्ल्याचे प्रयत्न केलेले होते, मग ड्रोन असेल किंवा गोळीबार असेल, आणि त्याला पुन्हा एकदा भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानच्या मग LOCवरचा तोफगोळ्यांचा मारा हा आता थांबलेला आहे, कारण भारत त्याला सडेतोड असं उत्तर दिलं. तर जम्मू, कठुआ, जैसलमेर, बाडमेर, पठाणकोट या सगळ्या ठिकाणी ब्लॅकआउट झाला. उधमपूर, फिरोजपूर, कच्छ आणि श्रीनगरमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आला. कारण आपण बघतोय की ज्या पद्धतीने बातम्या येऊ लागल्या ड्रोन संदर्भात, त्यासोबतच गोळीबारासंदर्भात, आणि त्यामुळे कुठेतरी खबरदारीचा उपाय म्हणून परत एकदा आपली यंत्रणा पूर्णपणे सज्ज होती. ब्लॅकआउट करण्यात आला आणि ठिकठिकाणी लगेचच मग चोख प्रत्युत्तर देखील देण्यात आलंय. त्यामुळे शस्त्रसंधी करून आपला शब्द पाकिस्तानने फिरवलेला आहे अवघ्या 3 तासामध्ये. 5:30 वाजता शस्त्रसंधीची घोषणा, 8:30 वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन. त्यामुळे या 3 तासात पाकचा बुरखा हा फाटला गेलाय. दरम्यान पंतप्रधान मोदींनी शस्त्रसंधीचं ट्विट का केलं नाही ही बाब आता समोर आलेली आहे, कारण पाकिस्तानच्या आगळीक आता पुन्हा एकदा बघायला मिळाली. पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरघोड्या कुरापती केल्या आणि त्याच्यामुळेच आता पंतप्रधानांनी तेव्हाच ट्विट का केलं नाही ही बाब आता समोर आलेली आहे. तर पाकिस्तानने ठिकठिकाणी पुन्हा एकदा गोळीबार केलेला बघायला मिळालेला होता. जम्मू, कठुआ, जैसलमेर, बाडमेर, पठाणकोट या सगळ्या ठिकाणी ब्लॅकआउट झाला. उधमपूर, फिरोजपूर, कच्छ, श्रीनगर याही ठिकाणी ब्लॅकआउट पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे खबरदारी म्हणून हे सगळे ब्लॅकआउट झालेले असले तरी पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं ही बाब समोर आलेली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्विट का केलं नाही शस्त्रसंधी संदर्भातलं याचं कारण आता खरंच समोर आलंय असं सूत्रांकडनं कळतंय. कारण आपण बघितलं अवघ्या 3 तासामध्ये आपणच दिलेला शब्द त्यांनी फिरवलेला आहे गोळीबार करून. तर पाकिस्तानच्या आगळीकीनंतर हे कारण समोर आलेलं आहे, कारण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातली घोषणा केली होती, मात्र त्यावर कोणतंही ट्विट पंतप्रधान मोदींनी केलेलं नव्हतं, कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तर ती प्रतिक्रिया का दिली नव्हती हे आता ही बाब स्पष्ट करते, कारण अवघ्या 3 तासात पाकिस्तानने आपला युद्धखोर स्वभाव पुन्हा एकदा दाखवून दिलाय. अमेरिकेच्या अटी पाकला मान्य नाही आहेत असं सूत्रांकडून कळतंय, मात्र अजून ठोस माहिती समोर यायची आहे. पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, मात्र पुन्हा एकदा करारा जवाब, मुंहतोड जवाब भारताकडून. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान सगळ्या ठिकाणी विविध भागांमध्ये या 3 राज्यांमध्ये
ब्लॅकआउट झालेला आहे. पाकच्या गोळीबाराला भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तरही दिलेलं आहे. मात्र पाकने एकीकडे शब्द देऊन तो शब्द फिरवला आणि तो देखील कोणाचा, तर अमेरिकेसारख्या महासत्तेला दिलेला शब्द पाकिस्तानने फिरवलेला आहे. त्यामुळे आता अमेरिकेची नेमकी काय भूमिका असणार आहे, अमेरिका यावर जर आणखी कडक पवित्रा घेईल तर मग पाकिस्तानच्या अडचणी कशा वाढतील हे सगळं येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. मात्र अमेरिकेसारख्या राष्ट्राध्यक्षांच्या शब्दालाही पाकिस्तानने आता किंमत दिलेली नाही, ही बाब पुन्हा एकदा समोर येते. कारण पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न केले, पाकिस्तानने गोळीबाराचा प्रयत्न केला, मात्र हे सगळे प्रयत्न भारताने फोल ठरवले. भारताने चौफेर अशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं. प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला पुन्हा एकदा त्यांचा पाडावत झालेला आहे आणि तरी देखील पाकिस्तानची खुमखुमी काही कमी होत नाहीये. शस्त्रसंधी झाल्यावर देखील एक प्रकारे पुन्हा एकदा त्याचं उल्लंघन करण्याचाच प्रयत्न पाकिस्तानने केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.